नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मोठे शहापूर येथील परिवारांचा कुलदैवत सोहळा, श्रद्धा एकी आणि संस्काराचे जिवंत दर्शन। मोठे शहापूर पंचक्रोशीसह परिसरात आज असा एक दुर्मिळ व भावस्पर्शी प्रसंग अनुभवायला मिळाला की ज्याने प्रत्येक भाविकाचे मन भारावून गेले। जेवढे मोठे कुटुंब तेवढे मोठे देव, हे वाक्य प्रत्यक्षात उतरवण्याचे कार्य मोठे शहापूर येथील भगत परिवाराने करून दाखवले आहे। आज पंचक्रोशीमध्ये एवढ्या भव्य, देखण्या आणि मनाला भावणाऱ्या देवदेवतांच्या मूर्ती कुणाकडे नसतील तर त्या भगत परिवाराकडे आहेत, हे अभिमानाने सांगावेसे वाटते। या मूर्ती केवळ दगडमातीच्या नसून त्या भगत परिवाराच्या श्रद्धा, एकी आणि संस्काराचे प्रतीक आहेत। भगत परिवारातील सर्व भावंडांची एकी आज या कुलदैवत सोहळ्यातून प्रकर्षाने दिसून आली। आपल्या कुलदैवताच्या चरणी नतमस्तक होत प्रथम तुळजापूर येथे घरच्या देवांचा विधिवत अभिषेक, त्यानंतर जेजुरी येथे घरच्या देवांचा अभिषेक अत्यंत भक्तिभावाने पार पडला। अभिषेकाच्या प्रत्येक क्षणी डोळ्यात श्रद्धा आणि मनात समाधान ओसंडून वाहत होते। त्यानंतर मोठे शहापूर येथे गावामधून काढण्यात आलेली भव्य पालखी मिरवणूक म्हणजे जणू भक्तीचा महासागरच होता। लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण भावनांनी एकत्र आले। टाळ मृदुंगाचा गजर, जयघोष आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर पावन झाला। हा पवित्र सोहळा श्री कृष्ण रघुनाथ भगत यांच्या घरातील मंदिरामध्ये पार पडला। एवढ्या मोठ्या समाजाला एकत्र आणणे सोपे नसते, मात्र भगत परिवाराने ते आपल्या प्रेम, विश्वास आणि नियोजनाच्या जोरावर साध्य करून दाखवले। 4 बसमधून भाविकांची व्यवस्था, भोजन, पूजा व प्रवास प्रत्येक गोष्टीत विचारपूर्वक नियोजन करण्यात आले होते। या संपूर्ण यात्रेचे सुंदर नियोजन केल्याबद्दल श्री सूरज प्रकाश भगत यांचा भगत कुटुंबियांच्या वतीने मनापासून सत्कार करण्यात आला। त्यांच्या नियोजनामुळेच हा सोहळा शांततेत, आनंदात आणि यशस्वीपणे पार पडला। या कुलदेवताच्या मूर्ती उभारणीसाठी भगत परिवारातील प्रत्येक सदस्याने आपापल्या परीने योगदान दिले। कुणी मोठे, कुणी छोटे, तर कुणी फूल नसेल तर फुलाची पाकळी देत देवकार्याला हातभार लावला। याच एकीमुळे आज हे देव भव्य स्वरूपात उभे राहिले असून पुढील पिढ्यांसाठी श्रद्धेचा वारसा बनले आहेत। अशा प्रकारे मोठे शहापूर येथील भगत परिवारांचा कुलदैवत सोहळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता तो एकोप्याचे नाते व भावनिक बंध आणि संस्कृतीचे जतन करणारा एक अविस्मरणीय क्षण ठरला आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संदेश पाटील, मोठे शहापूर। संदेश पाटील, आवाज महामुंबई या चॅनलसाठी। आज आपण पाहता भगत कुटुंबियांची हा सर्व जेजुरीला जाऊन आलेले आहेत आणि देवाचं त्यांनी स्वागत अगदी गुण्या गोविंदाने इथे केलेले आहे। आज आपल्या भगत कुटुंबियांमधील आपलं नाव काय? आपण काय सांगू शकाल आजचा जो आपला सुवर्ण जो सोहळा आहे याच्याबद्दल आपण काय सांगू इच्छा? नमस्कार। मुळात आमच्या भगत कुटुंबियांची मूर्तमेढ रोवली जी गेली ती आमच्या पूर्वजांनी रोवली आणि पूर्वजांनी जी परंपरा चालू ठेवली तीच परंपरा आजपर्यंत आम्ही तरुण पिढी आणि आमच्याही पाठी आमची तिसरी पिढी सुद्धा तयार होत आहे। ती तिसरी पिढी सुद्धा आमची ही आमच्या देवांचं अर्थात जे कुलदैवत आहेत त्या कुलदैवतांचं आमच्या पूर्ण पूजा अर्चा सगळं यथासांग करणार आहेत। आणि आजच्या दिवशी जर पाटील सर विचार केलात तर आमच्यासोबत कधी नव्हे म्हणजे इथून कधीच पंचक्रोशीतून कधीच गेल्या नसतील एवढ्या बस आमच्या आज गेल्या होत्या। एकूण 4 बस गेल्या होत्या आणि जवळजवळ 250 लोक आज जेजुरीमध्ये होती आमची। एवढा प्रत्येकाला आमच्या प्रत्येकाच्या याच्यामध्ये प्रत्येकाला भगवंतानं खूप सारं दिलेलं आहे। प्रत्येक आमचा कुटुंब जो आहे ना तो प्रत्येक कुटुंब आमचा सुख समृद्धीनं जीवन जगत आहे। त्याचं कारण आमचं कुलदैवत आहे आणि या कुलदैवतांचे आमचे भावत आहेत 163 जे कुठेच नाहीत। आमचे दादा ते परवा आम्हाला म्हणाले होते की आमचा जेवढा कुटुंब मोठा ना तेवढेच बाळांनो तुम्ही देव पण मोठे करून आणलेत। हा फक्त आमच्या जे वरिष्ठ आहेत या वरिष्ठांना आम्हाला दिलेला आशीर्वाद आहे आणि आमचं हाच वारसा आमची छोटी पिढी सुद्धा पुढे चालवणार आहे।